टाकल्यानंतर याच्यामध्ये सोडायचं. आपण तेल घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे एक चम्मच आणि चिमूटभर. नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आपल्याला एका रेसिपी बनवायची दालबट्टी. तर दालबट्ट्या कशा बनवतात तर नाही का, आता विदर्भामध्ये बिट्ट्या म्हणतात, तर बरेच जण नाही का वेगवेगळे म्हणत असतात. कोणी दालबट्टी म्हणतात, कोणी घडीबट्टी म्हणतात, वेगवेगळ्या प्रकारे नाव देत असतात त्याला. आणि आपण नाही का गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर बघा, आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे तर ते तुम्हाला साहित्य दाखवणार आहे. तर नाही का, आपण तेल घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे एक चम्मच आणि चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि आपण तीळ घेतलेलं आहे आणि रवा घेतलेला आहे. तर इकडे नाही का घेतलेलं आहे आपण कणिक. तर आपल्याला नाही का काय बनवायचं आहे, दालबट्टी. तर दालबट्टी बनवण्यासाठी आपण नाही का काय काय यूज करणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर आपण वेळेवर नाही का पाहुणे येतात, तर पाहुण्यांसाठी नेमकं काय बनवायचं तर सर्व स्त्रियांना ते विचारच पडत असतो. तर नाही का बऱ्याच वेळा वेळेवर पाहुणे येतात तर काय बनवायचं. तर तुम्ही हे पण केलं तर पीठ घेतलेलं आहे. तर आता पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे रवा, एक वाटी पिठामध्ये आपण रवा टाकून घेतलेला आहे आणि आपण नाही का एक चम्मचभर नाही का ओवा घेतलेला आहे. तर ओवा आपल्याला नाही का असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व इकडे त्याला सुगंधित वास येतं. तर अशा प्रकारे ओवा टाकलेला आहे आणि तीळ जास्त फारसे प्रमाणात वापरायचे नाही. तीळ टाकलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे, चिमूटभर हळद वापरायची. शक्यतो जास्त जण हळद वापरत नाहीत. हळद टाकलेले आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तर मीठ टाकल्यानंतर आपण नाही काय हे तेल घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणता तेल कशासाठी घेतलेलं आहे, तर तेल आपल्याला गरम करायचं. तेल गरम करूनच टाकायचं शक्यतो, कारण आपले नाही का हे बट्ट्या करताना आपले नाही का लेअर वेगवेगळ्या प्रकारे पडतात, छान येतात. त्यामुळं आपल्याला तेल नाही का फारसं कोमट प्रमाणातच टाकायचं, जास्त तापवू नाही द्यायचं तेलाला आपण. तर अशा प्रकारे आपण गरम करून घेतलेलं आहे तेल टाकून घेतलेलं आहे आपण. आणि हे एक मिश्रण एकसारखं मळून घ्यायचं. तर एक अशा प्रकारे पण आपण साधारणच पाणी वापरलेलं आहे. तर याला आपण भिजवून घ्यायचं, मळून घ्यायचं. छान मळल्यानंतर याचा व्यवस्थित उंडा तयार करून घ्यायचा आहे. जास्त पातळ पण नाही करायचा, कारण आपल्या बट्ट्यामध्ये पण व्यवस्थितपणा येत नाही. कारण आपण लेअर करतो, जेव्हा आपण नाही का करतो ना, तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारे फुटतात आणि व्यवस्थित जमत नाहीत. तर त्यामुळे जास्त पातळ पण नाही, मीडियममध्येच राहू द्यायचं. तयार करून घेतलेलं आहे आणि 10 मिनटं मुरू दिलेलं आहे. कारण 10 मिनटं मुरू दिल्यानंतर नाही का ते व्यवस्थित आपल्याला लेअरमध्ये करता येतात. तर बघा, आपण नाही का कशा प्रकारे करतात ते सांगणार आहे. तर इकडं आपण नाही का इडलीच्या भांड्यामध्ये करणार आहे. तर आता फारसे जण उकळून घेतात, तर तुम्हाला एक सोपी आयडिया सांगते. इडलीच्या भांड्यामध्ये नाही का, इडलीच्या पात्रामध्ये 1 नंबरच म्हणतात, आपण इकडं ठेवलेलं आहे उकळीला पाणी आणि गॅस स्लोमध्ये ठेवायचं. आणि कशा प्रकारे करतात ते सांगणार आहे. तर बघा, असे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे. पहिले लहान मोठे करायचे आणि इडलीच्या भांड्यात आपण तेल लावून घ्यायचं पात्राला. याला उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत आपण इकडं करून घेणार. तर बघा, सोपी आयडिया ही. उकडल्यापेक्षा त्या उकडल्याला खूप वेळ लागतं, हे लागतं, तर त्याच्यामध्ये पण नाही का व्यवस्थितपणा येत नाही. तर बघा, उकडल्यानंतर किती छान बनतात हे लेअर पण.
तर बघा कशा प्रकारे लाटून घ्यायची आहे. तर असे छोटे छोटे लेअर करायचे जर असले तर आपण कोणी वेगवेगळ्या टाईप करत असतात, कोणी पूर्ण पोळीसारखी लाटून घेतं. इथं ठेवून घेऊया आपण आणि दुसरा घेतलेला आहे उंडा आपण तोपर्यंत असं करायचं एकसारखं. दुसरी पापडी लाटून घेतलेली आहे, तिसरी पण लाटायची, म्हणजे एका याच्यामध्ये 3 बसलेत पाहिजे. छोटे लहान मोठे घ्यायचे. हे आपण गोलही नाही केले तर चालेल, कारण हे आपल्याला याच्यामध्येच प्रेस करावं लागतं, दाबून घ्यायचं ते. तर बघा आपण सगळ्यात मोठी पापडी घेतलेली आहे तयार करून आणि त्याला सुरुवातीला तेल लावायचं. हे घ्यायची 2 नंबरची ठेवायची अशी. डबल तेल लावून घ्यायचं, तेल पण व्यवस्थित लावून घ्यायचं त्याला, याला पण तेल लावून घ्यायचं. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि ठेवल्यानंतर त्याला एकसारखं व्यवस्थित म्हणा आपण जशा प्रकारे मोदक करतो तशा प्रकारे आपण नाही का त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, म्हणजे एकसारखा दिसला पाहिजे उंडा तयार करताना. आणि इडलीच्या भांड्यामध्ये जास्त मोठे पण नाही करायचे, छोटे छोटे करायचे. तर अशा प्रकारे आपण तयार करून घेतलेलं आहे, तर याच्यामध्ये ठेवायचं. तर बघा आपण तयार करून घेतलेले आहे ते बट्ट्या. तर आपण याला सुरुवातीला तेल लावून घेतलं होतं, कारण ते जेणेकरून चिकटणार नाही. तर अशा प्रकारे ठेवायचे. तर आमची फॅमिली लहान असल्यामुळं आम्ही तिघाचे हिशोबाने केलेले आहेत, तुम्ही किती करू शकता. तर बघा याच्यामुळे नंतर याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि 10 मिनिटं याला एक वाफू द्यायची. बनलेले आहे इडलीच्या पात्रामध्ये 10 मिनिटच ठेवायचे, 10 मिनिटानंतरच काढायचे, कारण बघा व्यवस्थित बनलेले आहे. बघा 2 नंबर टाकून घ्यायचं. अशा प्रकारे आपण काढून घ्यायचे. तर बघा आपले आता बट्टे तयार झालेले आहेत. आपण आता तेल ठेवूया कढईमध्ये. तेल आपल्या प्रमाणानुसार टाकायचं. तेल टाकल्यानंतर तोपर्यंत तेल तापायला ठेवायचं. तेल पण कडकडीत होऊ द्यायचं आणि आपण हे केलेले आहे बट्टे तयार. तरी आपण नाही का आता चिरून घ्यायचे. तर असे एका याचे 4-4 काप करायचे. आणि बघा किती छान लेअर पडलेले आहेत त्याला वेगवेगळ्या प्रकारे. अशीच करायची जेणेकरून छान होतं आणि तळल्यानंतर ते एकदम छान दिसणार आहे आणि खायला पण स्वादिष्ट लागतात. बघा आपण तोपर्यंत तेल तापायला ठेवलेले, तर आपण तोपर्यंत पूर्ण काप करून घ्यायचे. आलेले लेअर आलेले, तर बघा सर्वच आलेले आहेत आणि आपण याला आता तळून घ्यायचं. आपलं तेल पण तापलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपण ते सोडायचं व्यवस्थित. तेलाची काळजी घ्यायची, व्यवस्थित तळायची. तेल खूप तापलेलं आहे, ते मीडियम याच्यावरतीच तळायचं त्याला. जास्त फारशी पण लालसर नाही होऊ द्यायची, मीडियममध्येच ठेवायची आणि मीडियममध्येच तळायची. तळल्या पण खूप छान चालते आणि आपण तीळ टाकल्यामुळं तिळाचा सुगंधित वास सुटलेला आहे. तर तीळ टाकायचे बट्ट्यामध्ये केव्हा पण, जेणेकरून खायला पण स्वादिष्ट लागतं.
तर बघा छान झालेले आहेत आणि बघा किती कुरकुरीत झालेले आहेत. बघा किती छान झालेले आहेत. तर तुम्ही पण असं ट्राय करा आणि काही कमेंट वाटली तर नक्की कमेंट करा. सर्व स्त्रियांना प्रश्न पडत असतो की काय करायचं. तर बघा मी किती छान ताट करून घेतलेले. तर असं पाहुण्यांसाठी आपण बनवू शकतो आणि याची टेस्ट सांगते तुम्हाला कशी केली तर मी. आता तुम्ही म्हणसाल की राधिका नेहमी राधिकाच बनवते आणि राधिकाच टेस्ट करून बघते. तर बघा मी टेस्ट करून बघते. खरंच खूप स्वादिष्ट झालेले आहेत आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा. आणि पाहुण्यांसाठी तर खूप उत्तम जेवण आहे हे. ते तुम्ही बनवू शकता आणि चॅनलला नेमकं सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. आणि रोजचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला असेच पाहायला मिळतील. भेटूया पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.